खूप ढेकणासारखे आहेत की पिलेलं तर कळत नाहीत, हसून राहतील, आम्ही सगळं चालवतो का काय असंही दाखवतील. पण हे खूप चालू आहेत, यांच्यापासून सावध असलेलं पाहिजे. कारण खूप मोठा आजचा दिवस शेवटी दुःखाचाच आहे. तरी पण त्यांच्यासाठी पण काही प्रक्रिया असू शकते कायदेशीर, म्हणून एखाद्या वेळेस त्यांनी ते उपमुख्यमंत्री पदाचं स्वीकारलं असेल आणि ते स्वीकारायला सुद्धा पाहिजे. त्याबद्दल काही दुमत असायचं कोणाचं कारण नाही. आता घिरट्या घालायला लागलेत अचानक, खूप ढेकणासारखे आहेत की पिलेलं तर कळत नाहीत, हसून राहतील, आम्ही सगळं चालवतो का काय असंही दाखवतील. पण हे खूप चालू आहेत, यांच्यापासून सावध असलेलं पाहिजे. कारण खूप मोठा वारसा सुमित्राताईंना चालवायचा, खूप मोठा. आणि याच्याच बरोबर सुमित्राताईंबरोबर त्या वहिनींबरोबर एक सांगणं आहे की त्यांच्या दोन्ही मुलाला जर दादाने काही सल्ले दिले असतील, त्यांच्या दुसरा मुलगा पार्थ आणि दुसरा एक आपला जय पवार, काही सल्ला दिला असेल तर आपण मात्र आता त्याचं काटेकोरपणे पालन तुम्ही सुद्धा आता दादाच्या सल्ल्याचं करायला पाहिजे. कारण तुमच्या खांद्यावरती खूप मोठी जबाबदारी आलेली आहे. आईचं पाठीराखा तुम्हाला बनायचंय आणि ती आई आज राज्याचा कारभार हाकणार आहे. त्यामुळं दोन्ही पोरांनी खूप आता हुशारीनं पाऊल टाकलं पाहिजे. कारण राजकारण असतंय, त्यामुळं दादा होते आणि तुम्हाला खरं भरण्यासाठी थोडे तुमचे डावपेच तुमच्याविषयी करू शकतात. बरं, बीडचे पालकमंत्री पण अजितदादा गेल्यामुळे रिक्त झाले. त्या ठिकाणी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंची बदली लावू शकते अशी चर्चा आहे. आणि पाहिल्यानंतर आज धनंजय मुंडे यांनी वरच्या निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेतली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून कुठेतरी प्रयत्न केला जात आहे. हे तसले अर्थ काढण्यात काही अर्थ नाही. ते केव्हा पळत आहे, ते वरच्या निवासस्थानी जाईन, फडणवीस साहेबाकडे जाईन, शिंदे कोणकडे पळत ते. त्याचा अर्थ ते धरण्यात करत मागे एकदा असंच पळालो कुठंतरी ते म्हणले हा दिल्लीला कुठे गेलं तर काय माहित, ते असंच पळत नुसतं ते दाखवते आरडा करते मला हे मिळणार आहे, ते काही मिळत नाही. काय संबंध आहे, इकडं पुरा देवारा करून ठेवलाय सगळा, इकडे काय मिळणार आहे. आणि अजितदादा जितके हुशार झाले तितकेच फडणवीस साहेब सुद्धा हुशार झालेले. ते कशाला संपून घेते त्यांचा पक्ष इतके घाण घेऊन. कारण होण्याच्या अगोदर तुम्ही बघितलं असेल ना, तो नुसती चर्चाच होती तर लोकांनी एवढं ट्रोल केलं, झाल्यावर कसं व्हायचं त्या पक्षाचं. त्यामुळे हे जवळपास ना अशी माहिती मिळते की हे गेल्यातच जमा होते, गेल्यातच जमा होते. पण आता हे दुर्दैवी घटना घडली, पुन्हा हे इथंच टाकले. नाही तर यांचं आता पण दुखत होतं, याचे दुखणे नीट झाले, लगेच पळायला सुरुवात झाली लगेच. म्हणजे हे आमचं म्हणणं नाही, ते त्यांच्या पक्षाचा विषय. पण सावध राहणं खूप गरजेचं आहे. आतून बाबा काय रचित येईल हो, पण तर आम्हीच पक्षवाढी तो दाखवित येईल, आम्हीच तुमच्या मागे दाखवित येईल. त्या ताईंना सुद्धा म्हणते ना आम्ही हे तरच सगळं आहे. आणि राजकीय करिअर खराब सुद्धा ताईचं करू शकते ते इतके घाबरे. त्यामुळे यांच्यापासून एकदा उपमुख्यमंत्री पद मिळालं, कारभार हातात घेतला तर खूप विचार करून त्यांनी पाऊल उचलायला पाहिजे की जे इथून पाठीमाग घडलं ते पुढं घडू नये. आणि एक नावलौकिक त्यांनी दादाचं कमवलेलं नावलौकिक तसंच